मंत्री संजय शिरसाट यांनी गुवाहाटीतला एक किस्सा सांगितलाय। कल्याणकर जेवत होते आणि हॉटेलमधून उडी मारतो म्हणत होते आणि पहिल्यांदाच आमदार झाल्यानं घाबरत होते असं शिरसाटांनी सांगितलंय। तर शिरसाटांचा हा किस्सा आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे या किस्सा सांगितल्यानंतर एकच हशा पेकला। जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टायमाला ह्याला ती आम्ही घेऊन गेलो होतो। आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाल्लेले लोक, माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ। मायला चुकून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले। मतदारसंघात गेलो तर काय होईल, जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल, मायला आलेली संधी आता गेली। जेवतच नव्हता, एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो। आता आम्हाला संख्या मोजायची पडली, याची उडी खायची पडली। एखादा जर कमी जास्त झाला असता, आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमची बी आमदारकी रद्द। मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं। तर गुवाहाटीमध्ये काय काय नेमकं झालं या संदर्भातले किस्से जरी आता बाहेर येत असले तरी निश्चितच राजकीय वर्तुळात याच्या प्रतिक्रिया उमटतील। बालाजी कल्याणकर यांना नेमकं या संदर्भात काय वाटलं ऐकूया त्यांच्याच तोंडून। राजकीय नाट्य आणि घडामोडीचं केंद्र होतं ते होतं गुवाहाटी, आणि याच गुवाहाटीचा एक किस्सा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमध्ये काल सांगितला, आणि तो किस्सा होता आमदार बालाजी कल्याणकर यांच्या बाबतचा। आपल्यासोबत स्वतः बालाजी कल्याणकर आहेत। काल संजय शिरसाट बोलताना असं म्हणालेत की तुम्ही 2 दिवस अक्षरशः तिथे जेवण सुद्धा केलं नव्हतं आणि तुमची मनस्थिती काहीशी वेगळी होती। चक्क त्या हॉटेलवरून उडी मारण्याचा किस्सा त्यांनी सांगितला। काय नेमकं घडलं होतं? काल मंत्री महोदय नांदेडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मिशन निमित्ताने जे शासनाने महाराष्ट्र राज्यात जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांनी जे निधी दिला आणि त्याचं जे सत्काराचा कार्यक्रम, त्यांचा नागरिक सत्कार या निमित्ताने आली होती आणि त्यांनी किस्सा सांगितला माझा। आणि हे जर किस्सा मी सांगला असला तर जनतेला खरं पटलं नसतं। त्या निमित्ताने त्यांनी जे मनातलं आहे ते माझ्याविषयी बोलून दाखवले, कारण माझ्यासोबत होते, माझे सहकारी आहेत, माझे मार्गदर्शक आहेत शिरसाट साहेब। त्या निमित्ताने त्यांनी मला त्यावेळेस खूप सहकार्य केलं सांगण्यामध्ये आणि याच्यामध्ये समज देण्यामध्ये। या निमित्ताने सांगू इच्छितो की जे किस्सा सांगितला ते ॲक्च्युली बरोबर आहे, आणि जे आपण कशासाठी आलो, 2019ला जनतेनं निवडून दिलं आणि आमदार झालो। आमदार झाल्यानंतर 2.5 वर्ष जे कामं झाली नाही त्या निमित्ताने मनात खंत होती, आणि ज्यावेळेस उठाव झाला त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत आम्ही 4-5 दिवसानंतर आम्ही सामील झालो की साहेबांनी सांगितले की बालाजी आपण जे विकास करायचा आहे तर आपण विकासासाठी निधी लागतो, त्याच्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी हे करणं भाग आहे। आपल्याला उठाव करणं म्हणजे